सगळं कोणी केलंय याचा आम्हाला अंदाज आहे. आम्हाला तुझ्याकडून फक्त कन्फर्मेशन हवंय. काय बोलताय मला कळत नाहीये दादासाहेब. मला खरंच काही माहिती नाही हो. हे तुझं शेवटचं उत्तर आहे. ठीक आहे, या प्रकरणाला जो कोणी जबाबदार असेल त्याला याची किंमत मोजावी लागेलच. पण जर या प्रकरणात तूही सामील आहेस असं लक्षात आलं तर तुझीही गय केली जाणार नाही. प्रशांत काय म्हणाले दादासाहेब? दादासाहेबांना माझा आणि उदयचा संशय आलाय. संशय कसला, खात्रीच पटली त्यांची की हा सगळा हिंसाचार आम्ही घडवून आणलाय म्हणून. मग आता काय करायचं? काय करणार? दादासाहेबांना जरा जरी पुरावा मिळाला ना की आम्ही याच्या मागे आहोत म्हणून तर आम्हा दोघांची धडगत नाही. भया मी उदयला सावध करू? नाही प्रशांत, नाही. मला वाटतं सध्या तरी तुम्ही गप्पच राहा. ह्या सगळ्यातलं तुम्हाला काहीही माहीत नव्हतं ह्यावर ठाम राहा. उदयला करू दे की दादासाहेबांचा सामना. आणि कितीही झालं तरी दादासाहेब उदयचे सासरे आहेत. असं नको व्हायला की उद्या दोघं एकत्र आले आणि तुम्हाला बळीचा बकरा बनवला. तू म्हणतेस ते बरोबर आहे माया, पण निदान दादांपुढे प्रशांत दादा, लक्ष्मीताई शुद्धीवर आल्यात. तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. हो हो. मी लक्ष्मीबाईला भेटूया. गौरी, आई, तुला काय झालंय? मला थोडंसं लागलंय ना, म्हणून मला इथे आणलंय ग. तू घरी कधी येणार? मला अजून काही दिवस इथेच राहावं लागणार आहे. तुला दुखतंय? मी आता तुला पाहिलं ना, आता नाही दुखत मला. पण बाळा, तू अशी रडत राहिलीस ना तर मला खरंच खूप दुखेल. म्हणून रडू नकोस हं. आणि शहाण्या मुलीसारखी घरी जाऊन अभ्यास कर. नाही, मी तुझ्या बरोबरच घरी जाणार. अगं असं काय करतेस बाळा? कशी आहे तब्येत आता? ठीक आहे गौरी, आता आई लवकर बरी होणार आहे आणि घरी येणार आहे. माझ्याशी बोलत का नाही आहेस तू? तू रागवलीस माझ्यावर? नाही ना? प्रशांत दादा, आता तुम्हीच तिला समजावं. इथेच राहणार म्हणते ती. गौरी बेटा, आईला लवकर बरं वाटायला हवं का नाही? मग तिने आरामही करायला हवा का नाही? तू जर अशीच इथे बसून राहिलीस तर मग आईला आराम कसा मिळेल? म्हणून हट्ट नाही करायचा. आणि इथे हॉस्पिटलमध्ये लहान मुलांना यायला परवानगी नाही आहे. डॉक्टर काका इथे आले आणि त्यांनी तुला असं इथे आईजवळ बसलेलं बघितलं तर ते रागवतील ना आपल्याला. मग आपण घरी जाऊया. हा, चल चल, गुड गर्ल, शाबास. मी कोणाला तरी सांगून तिला घरी पाठवायची व्यवस्था करतो. तुम्ही आराम करा. चल बाळा. लक्ष्मीला हॉस्पिटलमध्ये सांगा. कसं आहे, ती मेली ना तर सरकार विरुद्ध आपल्याला हा इश्यू पेटवता येईल आणि सरकारला पलटा थोडी हुतात्मा करा. लक्ष्मीला हॉस्पिटलमध्ये सांगा. हुतात्मा करा लक्ष्मीला हॉस्पिटलमध्ये सांगा. हुतात्मा करा लक्ष्मीचा. साहेब,
झालं? तू इथं का उभा आहेस? बोल ना रे. मगापासून तू गप्पच आहेस, काय बी नाही बोलत. बोल ना साहिल, काय झालं? साहिल बोल ना रे. हे बघ, तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं कळेल की तुला काय झालंय? बोल ना साहिल, काय झालं? बरं, तुला मला जेव्हा सांगावंसं वाटेल ना तेव्हा सांग. आता झोप, रात्र लई झाली आहे ना. ये. डॉक्टर साहेब, लक्ष्मीबाईंची तब्येत कशी आहे आता? म्हणजे त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल? तसं नक्की काही सांगता येणार नाही. बराच मार लागलाय त्यांना, रक्तही खूप गेलंय, शिवाय अशक्तपणा आलाय त्यांना. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. पण सिरियस काही नाही ना? नॉट ॲट ऑल. मी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली तर त्यांना बरं वाटेल. आपण लक्ष्मीबाईंना जरा भेटू शकतो? शुअर. प्लीज. ओ माय गॉड. डॉक्टर साहेब, काय झालं? तुम्ही बोलत का नाही डॉक्टर साहेब? डॉक्टर साहेब, काय झालं? मिस्टर प्रशांत, आय एम सॉरी, सी इज डेड. काय?
नाश्ता. आज तू घेऊन आलीस नाश्ता. श्याम कुठं आहे? किचन मध्ये काम करतात ना, म्हणून मी आज त्यांना म्हटलं की नाश्ता मी तुम्हाला देऊन येते. देखा, आज नाश्ता तू बनवलास. आम्ही तुला सांगितलं होतं ना, तू नाश्ता बनवायचा नाहीस. तर का बनवलास? काय झालं? आज मी नाश्ता बरोबर नाही का झाला? पण मी देण्याआधी चव बघितली होती. छान झालाय नाश्ता, खरंच सुरेख झालाय. खरंच मी किती घाबरले होते. अगं गंमत केली तुझी. पण तुम्ही कसं ओळखलं की आज नाश्ता मी केला आहे? आम्हाला श्यामच्या हाताची चव माहिती आहे, पण तुझ्या हिमतीची दाद द्यायला हवी. आम्ही नाश्ता बनवायचा नाही असं सांगून सुद्धा तू नाश्ता बनवलास. छान झालाय नाश्ता, पण आम्हाला जर तो आवडला नसता तर. असं झालंच नसतं ना. म्हणजे आजपर्यंत मी बनवलेला नाश्ता कुणाला आवडला नाही असं झालंच नाही आहे. पण त्या दिवशी बी मी मीठ बरोबर टाकलं होतं, पण मला माहित नव्हतं की तुम्हाला मीठ कमी लागतं. छान झालाय. आताच एक खळबळजनक बातमी हाती आली आहे. जेल भरो आंदोलनात जबर जखमी झालेल्या लक्ष्मी जाधव यांचा काल रात्री इस्पितळात मृत्यू झाला. खरं तर त्यांची प्रकृती सुधारत होती, तरीही त्यांचा असा अचानक मृत्यू कसा झाला याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. भाग घेतलेल्या लक्ष्मी जाधव यांच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी केली असता असे लक्षात आले की पोलिसांनी केलेल्या लाठीमारात त्या जबर जखमी झाल्या होत्या. डॉक्टरांशी काल केलेल्या संवादानुसार असे कळते की त्यांची प्रकृती सुधारत होती, तरीही त्यांच्या अचानक मृत्यूमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. उदय, त्या लक्ष्मीचा मृत्यू झाला आहे. हो, बघतोय मी चॅनलवरती, मलाही धक्काच बसलाय. आणि चॅनलवाले ओरडतात की लक्ष्मीची तब्येत सुधारत होती तरी तिचा मृत्यू कसा झाला. हे चॅनलवाले आहेत ना, सगळ्या गोष्टीचा बाऊ करतील. आता पेशंटची प्रकृती सुधारत असताना त्याचा अचानक मृत्यू होणं ही काय पहिल्यांदा घडणारी घटना आहे. चॅनलवाल्यांचं मरू दे. दादांना काय सांगणार आहेस तू? मी काय उत्तर देणार? मी थोडंच मारलंय तिला. अरे पण आंदोलनात झालेल्या लाठीमारामुळेच मेली ना ती. आता ही घटना काय पहिल्यांदा घडते का? आंदोलनात अशा गोष्टी घडतातच आणि दादांना ते चांगलं माहिती आहे. कसं आहे, घडलेली घटना ही खूप दुर्दैवी आहे, मला मान्य आहे. पण ह्या घटनेचा म्हणजे लक्ष्मीच्या मरण्याचा आपल्याला कसा फायदा, आपल्याला म्हणजे आपल्या आंदोलनाला कसा फायदा करून घेता येईल हे बघायला पाहिजे. काय? हां, प्रॅक्टिकल बोलतोय मी. म्हणजे तिचा जीव तर काही आपल्याला परत आणता येणार नाही. मग ज्याच्यासाठी तिचा मृत्यू झालाय ते आंदोलन जर का यशस्वी झालं तर तिच्या आत्म्याला शांती तरी मिळेल. खरे, पण ही गोष्ट दादांसमोर बोलू नकोस, त्यांना आवडणार नाही. दादांना कसं सांगेन मी? त्यांना काय सांगायचं मला माहिती. उदय, लक्ष्मीचा मृत्यू कसा झाला? हो, मी पण आत्ता टीव्हीवरती पाहिलं. मला खूप मोठा धक्का बसलाय. मी चौकशी करून सांगतो तुम्हाला.
पत्रकारांना दिल्यासारखी उत्तरं देऊ नकोस. दादा मला खरंच काही माहिती नाही. तुला माहित नाही? तू नेता आहेस ना? तुला आम्ही आधीच सांगितलं होतं. तुला जबाबदारी पेरवत नव्हती तर घेतलीच कशा करता? आंदोलनातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्षणाची जबाबदारी तुझी होती. इथे तू कमी पडलास. लक्ष्मीचा मृत्यू तुझ्या नाकर्तेपणामुळे झालाय. दादा त्या बाईच्या मृत्यूशी माझा काहीही संबंध नाही. आंदोलनातल्या प्रत्येक घटनेशी तुझा संबंध आहे. तुम्ही माझं ऐकून तरी. आम्हाला कुठलंही स्पष्टीकरण नकोय. दादानी असं सगळ्यांच्या समोर तुझ्या नवऱ्याला ओरडायला नको होतं नाही का? त्यांनी उदयरावांचा केवढा अपमान केला. खरंच मला तर खूप वाईट वाटलं. नाही म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी आपल्या घरातल्याच लोकांचा अपमान करायचा हे बरोबर नाही, नाही का? मला नाही आवडलं हे. जर का माझ्या नवऱ्याचा कोणीचा अपमान केला असता ना तर मी अजिबात नसतं सहन केलं. मृदुला आता तुझी सत्ता जवळजवळ संपलीच ग. नाही म्हणजे बघ ना, बाहेरच्या लोकांसमोर जर का तुझ्या नवऱ्याचा अपमान होतो तर मग तुला आता अजून लोक किती दिवस मान देतील? आता ते आपल्याकडची बाहेरची मुलगीच बघ ना, तिला तू एवढी सक्त ताकीद दिलेस की किचन मध्ये शिरायचं नाही, तरी सुद्धा ती बिंदास किचन मध्ये शिरून सगळं काही काम करतेय. आता घरचेच लोक तुला किंमत देत नाही तर मग बाहेरच्या लोकांचं ती बघ. थांब, कुठून आलीस तू? किचन मला न विचारता किचन मध्ये पाऊल टाकायचं नाही. जर मला न विचारता किचन मध्ये पाऊल टाकलंस ना तुझ्यासारखी वाईट कोणी नाही, लक्षात ठेव. कुठे निघालास? दिसत नाहीये का? शाळेत चाललंय. त्याला अजून कळलं नाही? कसं माहित असणार? तूच सांग त्याला. ऐक, तुला जरा दुःख होईल पण काय करणार, मला सांगावंच लागेल. मला तुमच्याकडून काहीच ऐकायचं नाही आहे. जाऊ द्या, मला उशीर होतोय. उशीर होतोय? मग जा.
तुला तुझ्या खास फ्रेंडला म्हणजेच त्या गौरीला भेटायचंय ना? अरे हो, पण आता गौरी शाळेत नाही ना येणार. ती बसलीये घरी रडत. का? तेच तर आम्ही तुला सांगत होतो, पण तू तर ऐकतच नाहीयेस. गौरी शाळेत येणार नाहीये. तिची आई मेली. गप्प का झालास? पाहिलंस ना तू किती अनलकी असते. बिचारा त्या गौरीने तुझ्याबरोबर फ्रेंडशिप केली आणि तिची आई मेली. आता ती तुझ्यासारखीच होणार, बिना आई बापाची. म्हणून तू आणि तुझी ती बहीण आम्हाला आमच्या घरात नको आहे. बरोबर बोलतेस तू. आणि याची ती बहीण लेखा अनलकीच आहे. जिकडे जातात ना तिकडे काही ना काही वाईटच होतं. त्यामुळे या घरात राहून आमचं काही वाईट होण्याच्या आत चालते मग आमच्या घरातून. चल ग सानिका, आता आपण ह्याच्या बाजूला उभं राहिलो तर आपली पण वाट लागेल. चल. म्हणजे आता तू ठरवलंच आहेस की माझं काही ऐकायचंच नाही, हो ना? पण आता काय केलंय मी? हो, मला न विचारता किचनमध्ये पाऊल का ठेवलंस तू? मी तुला सांगितलं होतं ना माझ्या परवानगीशिवाय किचनमध्ये यायचं नाही म्हणून. तसं नाही मृदुलाताई, ते बाहेर शब्द खाणं सांडलं होतं ना, तर तीच शब्द भांडणे खूप जास्त बोलायला लागलीस का तू? तुझी जीभ काढून हातात दे ना, तेव्हा तुला अक्कल येईल. मी खरंच सांगते. लेखा, काय हे? किती हा निष्काळजीपणा. अगं आत्ता ते गरम पातेलं तुझ्या हाताला लागलं असतं आणि चटका बसला असता ना. काय हे? लक्ष कुठे होतं तुझं? काय झालं आत्या? अगं सई बघ ना, आत्ता मी आले म्हणून बरं झालं, नाहीतर गरम पातेल्याला हातच लावत होती ही बया. काय हे बाळा, जरा लक्ष द्यायचं व्यवस्थित. हा सई, तूच थोडं समजाव हिला, नाही तर हिला काही झालं तर तुम्हाला असं वाटेल की मीच हे सगळं केलंय म्हणून. हे काय हे लेखा, काम करताना नीट लक्ष दे. आत्या आल्या म्हणून नशीब. काही झालं असतं मग काय करायचं? ह्यापुढे किचनमध्ये काम करताना काळजी घे. हॅलो, डॉक्टर चक्रपाणी स्पीकिंग. दादा सरनाईक, नमस्कार दादा साहेब. आम्हाला तुमच्याकडून काही गोष्टींचा खुलासा हवाय. खुलासा? कोणत्या संदर्भात? लक्ष्मीचा मृत्यू कसा झाला?
ते म्हणजे तिची तब्येत सुधारत होती ना? हो हो मग ती अशी तडकाफडकी कशी काय गेली? दादासाहेब खरंच सांगतो, माझी काहीच चुकी नाही. तिची प्रकृती नॉर्मलला येत होती, पण ती अचानक कशी गेली याचं मलाही कोडत वाटते. कुठलीही गोष्ट अचानक घडत नाही, त्याला कुठलं ना कुठलं तरी कारण असतंच. आम्हाला तुमच्याकडून फक्त एवढंच हवं आहे, तिचा मृत्यू नैसर्गिक होता की नाही. ते मी तिला तपासलं तेव्हाच लक्षात आलं तिचा मृत्यू गुदमरून झालाय. मात्र ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही. अर्थात पोस्टमॉर्टम केल्यावर सगळं काही समोर येईलच म्हणा. पोस्टमॉर्टम होताही कामा नये. हे प्रकरण असंच दाबलं गेलं पाहिजे. कुणी हे केलंय ते आम्ही शोधून काढू आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीने शिक्षा देऊ. येतंय का लक्षात? होय दादासाहेब. नारायण लक्ष्मीचा खून झालाय. हा खून कोण करेल असं वाटतं तुला? दादा, हे काम फक्त एकच माणूस करू शकतो. त्याकरता ठोस पुरावा लागेल. तो मिळाला तरच आपण काही हालचाल करू शकू. अजून कसं आलं नाही हो? किती उशीर झाला त्याला यायला. लेखा, काय ग, काय झालं? बघा ना ताई, साहिल अजून शाळेतनं घरी नाही आलाय. त्याच्या शाळेतनं यायची कवाच होऊन गेली आहे. अगं, शाळेत काही कारणाने थांबला असेल, तो येईल, काळजी करू नकोस. हा, नाही ताई, असं नाही म्हणत. जर तो कुठं थांबणार असता तर त्याने मला सांगितलं असतं. मला त्याची लई काळजी वाटते. काय करायचं तेच काही समजत नाही आहे. एक काम करूया, मी हे सगळं दादासाहेबांना सांगते, ते बघतील काय करायचं. काळजी करू नकोस, साहिल येईल. मी आलेच. गोळ्या घेतल्या होत्या का तुम्ही? या गोळ्या घेऊन आमची तब्येत बरी होईल असं वाटतंय का तुम्हाला? बिघडणार तर नाही ना? तुम्हाला सांगतो, लक्ष्मीचा चेहरा आमच्या डोळ्यासमोरून अजून जात नाही. लक्ष्मी गेली त्याचं दुःख तर आहेच, पण ती जाण्याचं जे कारण आहे त्याचं दुःख जास्त आहे. आपला राजकारणातला डाव साधण्यासाठी कोणीतरी तिला मारलंय आणि जे कोणी केलंय तो आपल्या घरातलाच आहे. काय सांगताय तुम्ही? कोण आहे तो? उदय. काहीतरी
काय बोलताय तुम्ही? नाही नाही, उदय असं काही करणं शक्यच नाहीये. आमची खात्री आहे हे त्यानेच घडवून आणलंय. उदय आपला सावई आहे, तो कसं करेल असं? पण तरी सुद्धा तो राजकारणातला आहे हे लक्षात ठेवा. सत्तेची शिडी चढण्याची त्याला जास्तच घाई झालेली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो काय वाटेल ते करू शकतो. उदयने हे केलं असं कसं म्हणू शकता तुम्ही? प्रशांतने केलं नसेल कशावरून? प्रशांतची उदयला साथ असेल कदाचित, पण प्रशांत असं करणं शक्यच नाही. नाही हो, तुम्ही सांगताय ते मानायला माझं मन अजून तयार नाहीये. पण तेच सत्य आहे. अर्थात या सगळ्याला आम्हीच जबाबदार आहोत. आम्हीच उदयला राजकारणाचे धडे दिलेत. त्याच्या मनामध्ये सत्तेची महत्वाकांक्षा फुलवली. आमचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिला. पण तुम्हाला सांगतो, लक्ष्मीच्या मृत्यूमागे उदयचा हात आहे याचा जर का पुरावा मिळाला तर त्याला शिक्षा करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. दादा, काय ग, काय झालं? आणि तू अशी काळजीत का दिसतेस? दादा शाळा सुटून खूप वेळ झालाय, साहिल अजून आलेला नाहीये घरी. अगं तो आजूबाजूला मित्रांबरोबर खेळत असेल, येईल इतक्यात. दादा शाळा सुटल्यावर तो लगेच घरी येतो, कधीही बाहेर थांबत नाही. ठीक आहे नारायण, अरे साहिल अजून शाळेतून आलेला नाहीये. शाळेत जाऊन बघ आणि तिथून मला फोन कर. ठीक आहे दादा. तू काय काळजी करू नकोस. नारायण साहिलला घेऊन घरी येईल. चला बरं झालं तू आलीस. ते शेवटचा हात मारून टाकायच्या. काय झालंय? काय झालंय? काय नाही, काय नाही. काय ना मग तू इथे येऊन उभी राहिली आहेस, कामाला सुरुवात करत नाहीयेस. हे लेखा, तुझ्याशी मी काहीतरी बोलतोय, लक्षात येते का? काय 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 नाही ते म्हणजे. हे बघ लेखा, जी गोष्ट आपल्याला जमत नाही ना ती माणसानं करू नये. तुला आणि मला एक गोष्ट नाही जमत. कुठली? खोटं बोलणं. हो ना? सांग मला आता काय झालंय? अहो दादा, साहिल अजून शाळेतनं नाही आलंय घरी. कुठं गेलाय काय बी नाही माहिती. हे बघ लेखा, एकच चूक माणसानं एकदाच करावी. पूर्वी केलेली चूक तू पुन्हा करतेस तेव्हा मी रागवलो होतो तुझ्या. लेखा कसं आहे ना, ही जी कला आहे ना, ह्या कलेमुळे आपली टेन्शन्स दूर होतात, कमी होतात. तू सुद्धा ह्या कामात लक्ष दे, तुझंही टेन्शन कमी होईल, रिलॅक्स होशील. मला नाही जमायचं. का नाही जमायचं? लेखा काळजी करू नकोस, साहिल येईल. काय जर मोठ्या विश्वासानं मी तुझ्यावर हे काम सोपवलं. कामाला लाग. हे लेखा, घे काम कर.
माय गॉड, काय केलंस तू हे बघ, जे काम आपल्याला जमत नाही ना ते आपण काम करायला जाऊच नाही. हे लेखा झालं का काम कम्प्लीट? हा हे काय केलंस तू? हे हा किती मेहनतीने हे चित्र मी बनवलं होतं. सगळी मेहनत माझी पाण्यात घालवलीस तू. नाही, चूक तुझी नाही, चूक माझीच आहे. तू नको म्हणत होतीस तरी सुद्धा मोठ्या विश्वासानं हे काम मी तुला दिलं. पायावर धोंडा मारून घेतला. करते समजा ते काही हात लावायचा नाही. हे तुझे काय करून ठेवलेस ना ते सगळं आता मला निस्तरायचंय. जा तू, जा म्हटलं ना. मेहनतीनं बनवलं होतं, वाट लावून टाकली त्या पोरींनी सगळे. दादा, नारायणचा फोन नाही आला अजून. सई, काळजी करू नको ग. साहिल शाळेतच कुठेतरी खेळत असेल बघ. हा बोल नारायण. दादा, मी इकडे सगळीकडे चौकशी केली, पण इकडे कोणाला साहिल विषय काही माहीत नाही. प्रिन्सिपल सर म्हणाले शाळा सुटल्यानंतर कुठल्याही मुलाला कारणाशिवाय शाळेत थांबू देत नाही. आणि एक पिऊन म्हणाला की साहिलला त्यांनी शाळेबाहेर पडताना बघितलं होतं. पुढचं काही माहीत नाही दादा. काहीतरी गोंधळ दिसतोय. तू नीट चौकशी कर. आम्हाला वेगळी शंका यायला लागली आहे. ठीक आहे दादा. दादा, काय झालं? साहिल शाळेत नाहीये. त्याला बाहेर पडताना पाहिलंय, पण तो कुठे गेलाय हे कोणालाही ठाऊक नाही. काय? साहिल शाळेत नाहीये? काय झालं साहिलला?